राजकारणात कायमचे शत्रू नसतात आणि कायमचे मित्रही नसतात. पण अंबरनाथमध्ये जे घडले ते महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवणार आहे. काँग्रेस का साथ, भाजप के साथ. ज्या शहरात शिंदे सेना सर्वात मोठा पक्ष ठरलेला, त्याच शहरात मात्र शिंदे सेनेला बाजू सारण्यात आलेला आहे. कशासाठी? तर सत्तेसाठी. मित्रांनो, जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला मात्र विसरू नका. जाणून घेऊया हा सत्तेचा खेळ. अंबरनाथ नगरपालिकेत भाजपने आधी नगराध्यक्ष पदावर बाजी मारली आणि आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या सोबत हात मिळवणी करत अंबरनाथ विकास आघाडी स्थापन केलेली आहे. या आघाडीची नोंदणी थेट त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे सुद्धा केलेली. मित्रहो, नगरसेवक आहेत पक्षांचे, तर भाजपचे 14 नगरसेवक आहेत, काँग्रेसचे 12 नगरसेवक आहेत आणि राष्ट्रवादीचे 4 नगरसेवक आणि 1 अपक्ष. या सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी आपली सत्ता स्थापन केलेली आहे. म्हणजे 31 नगरसेवक आणि 1 नगराध्यक्ष अशा पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न केला. संख्या कमी नाही, पण जी सत्तेची जी काही बुलेटप्रूफ गॅरंटी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आता शिंदे सेनेला धक्का का दिला आहे याचं सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. निवडणुकीनंतर शिंदे सेना सर्वात मोठा पक्ष ठरला. तब्बल 27 नगरसेवक त्यांचे जिंकून आले आणि त्या ठिकाणी 31 ते 32 जर नगरसेवक त्यांचे झाले असते तर त्या ठिकाणी त्यांनी सत्ता स्थापन झाली असते. मोठा पक्ष असताना सुद्धा, शिंदे सेना हा मोठा पक्ष असताना सुद्धा त्यांना सत्ता स्थापन करता आली नाही. कारण अंबरनाथमध्ये गणितच त्या ठिकाणी उलट झालेलं आहे. कारण काय आहे तर 27 नगरसेवक असूनही त्या ठिकाणी राजकीय खेळी, राजकीय चपराक त्यांना त्या ठिकाणी मिळाली आहे. भाजपने शिंदे सेनेसोबत जाणं टाळलं आणि त्यांची जी विरोधी विचारधारेवाले जे काँग्रेस आहेत त्यांच्यासोबत जाण्याचं त्यांनी त्या ठिकाणी ठरवलं. त्यांच्यासोबत हात मिळवणी केली आणि सत्ता स्थापनेसाठी त्यांनी त्या ठिकाणी दावा केला. त्यांचा अजून एक दावा आहे की आम्ही हे सर्व भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी हा सर्व काही खेळ केलेला आहे. भ्रष्टाचार मुक्त शहर करायचे आम्हाला, असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. भाजपचा काय दावा आहे तर अंबरनाथला भ्रष्टाचार आणि भयमुक्त करण्यासाठीच हा आमचा निर्णय आहे. स्थानिक पातळीवर शिंदे सेनेला काही पदाधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होते, ज्यामुळे भाजपने सत्तेत त्यांचा सहभाग नाकारल्याचं त्या ठिकाणी सांगितलं जातं. मित्रहो, भयमुक्त, भ्रष्टाचारमुक्त शहरासाठी विकासाची गरज असते, पण अशा पद्धतीने राजकारण करणे हे आपल्याला योग्य वाटतंय का? नारा विकासाचा, पण राजकारण मात्र वेगळ्याच पद्धतीचं या ठिकाणी आपल्याला दिसतंय. आपलं काय मत आहे नक्की सांगा. मित्रहो, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी शिंदे सेनेकडे जाऊ शकले नसते, शिंदे सेनेकडे जाऊ शकले असते, पण त्यांनी भाजपसोबत जाणं पसंत केलं. कारण स्पष्ट आहे, समित्यांवरती बहुमत आहे. दुसरी गोष्ट, स्वीकृत जे नगरसेवकांची संख्या आहे ती जास्त आहे आणि प्रशासनावरती थेट पकड असल्यामुळे सुद्धा काँग्रेसने भाजपसोबत जाण्याचं त्या ठिकाणी ठरवलेलं आहे. मित्रहो, विचारधारेपेक्षा सत्तेचं गणित या ठिकाणी भारी वाटतंय. शिंदे सेना यावरती पलटवार करताना सांगते की शिंदे सेनेचे जे काही पदाधिकारी आहेत, तिथले जे नगरसेवक आहेत, त्यांनी प्रचंड प्रमाणावरती संताप व्यक्त केलेला आहे. पण संताप व्यक्त करून काय होणार आहे? शिंदे सेना आणि भाजप ही नैसर्गिक युती आहे, पण काँग्रेससोबत भाजपाची ही अभद्र युती आहे, असं बालाजी किनीकर या ठिकाणी सांगतात. शिंदे सेनेचा थेट आरोप आहे, हिंदुत्वाच्या विरोधकांसोबत भाजप गेली. मित्रहो, दिल्ली वेगळी आणि अंबरनाथ वेगळं आहे. आपल्याला या ठिकाणी समजून राजकीय परिणाम काय होतील बरं? या आघाडीमुळे काय होणार आहे? सर्व समित्यांवरती विकास आघाडीचे वर्चस्व राहणार आहे. प्रशासनावरती पूर्ण नियंत्रण राहणार आहे. शिंदे सेना प्रभावी विरोधी बाकांवरती बसणार आहे. पण याचा परिणाम फक्त अंबरनाथ पुरता मर्यादित राहणार नाही, हे आपल्याला या ठिकाणी समजून घ्यायचंय. मित्रहो, महापालिका निवडणुकांच्या आधीचा हा राजकीय ट्रेलर आहे, असं आपल्याला या ठिकाणी समजून घेणं गरजेचं. अंबरनाथने एक गोष्ट पुन्हा सिद्ध करून दाखवलेली आहे की राजकारणात नारे बदलतात, भूमिका बदलतात, पण सत्ता सर्वांनाच हवी असते. भ्रष्टाचारमुक्त शहर होणार का, की फक्त सत्तेसाठीची ही तात्पुरती युती आहे, हे मात्र प्रश्न या ठिकाणी उभा राहतो. विकास होतोय का हे शहर पाहिलंच, पण राजकारणाचा खेळ मात्र या ठिकाणी जोरात रंगताना आपल्याला दिसतो. काँग्रेस सोबत भाजपची ही युती योग्य की चुकीची, तुमचं मत नक्कीच कमेंट करा. जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटू नवीन विषय घेऊन. तोपर्यंत जय हिंद.
जय महाराष्ट्र.